व्हॉइस ऑफ पीपल सिंदखेड या यूट्यूब मंचात आपले स्वागत आहे. आपण सिंदखेड मतदारसंघातील निवडणुकीच्या बाबतीत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सिंदखेड निवडणूक जी होत आहे ही ऐतिहासिक मार्गावर होण्याचे संकेत आपणास सर्वांना दिसत आहे. या ठिकाणी एक साधारण जिल्हा परिषद सदस्य असणारा तरुण कार्यकर्ता या उमेदवाराने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराने डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यापुढे एक आव्हान निर्माण केले आहे. या तरुणाला जनतेचा भरभरून पाठिंबा मिळत आहे. याचे कारण असावे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याबद्दल जनतेच्या मनात निर्माण झालेली जी नकारात्मक भावना आहे, ते नकारात्मक वातावरण आहे. त्या नकारात्मक वातावरणाला मनोज कायंदे आणि ॲडव्होकेट नाझीर काझी यांनी व्यवस्थित हाताळून ते आपल्या बाजूने कसे करता येईल याची सर्व तयारी उतरण्याचा त्यांनी हा मानस असावा असेही संकेत लावले जात आहे. 2024ची निवडणूक खूपच रंजक आणि इंटरेस्टेड होणार यात शंका नाही. डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी पक्षाचे या मतदारसंघात, या जिल्ह्यात आणि विदर्भात सुद्धा प्रमुख नेते मानल्या जात आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तेव्हाच्या काळात डॉक्टर राजेंद्र शिंगणे उपाध्यक्ष हे पद त्यांच्याकडे होतं. तेव्हापासून आतापर्यंत पक्षाचा विस्तार करण्यात डॉक्टर राजेंद्र शिंगणे किती सफल झाले आणि किती असफल झाले हे सर्व जनता या बाबतीत परिचित आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे सुरुवातीला 1991ला जिल्हा सहकारी संस्थेवर त्यांची निवड झाली. या सहकार क्षेत्रात मजबूत काम करण्याची त्यांच्याकडे संधी उपलब्ध झाली असताना त्यांनी या संधीचा फायदा घेऊन सहकार क्षेत्र मजबूत करण्यावर भर द्यायला हवा होता, परंतु त्यांनी तो का दिला नाही आणि सहकार क्षेत्र मजबूत का झालं नाही हा देखील प्रश्न जनतेपुढे निर्माण झाला असल्याचं प्रत्येक ठिकाणी युवा तरुण पिढी बोलत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे. 1995ला सुरुवातीला डॉक्टर राजेंद्र शिंगणे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. नंतर 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि तेव्हा देखील ते निवडून आले. तेव्हा त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद असताना राज्यमंत्रीपदाची जेव्हा त्यांनी धुरा सांभाळत असताना जनतेच्या अपेक्षा खूप होत्या, परंतु तेव्हाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते असफल झाले असावे. म्हणूनच जनतेमध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल प्रत्येक ठिकाणी बोलल्या जात आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी गेल्या 25 वर्षात विकास करायला हवा होता, परंतु तो त्यांनी का केला नाही याचे कारण काय हे देखील जनतेला कळू शकले नाही. नंतर 2004 या वर्षी महसूल मंत्री म्हणून तेव्हाही त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा जनतेला खूप होती, परंतु तेव्हाही जनतेला त्यांच्याकडनं निराशाच जनतेच्या पदरी पडली. नंतर 2008 आणि 9 या वर्षात डॉक्टर राजेंद्र शिंगणे आरोग्यमंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री, कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. तेव्हा देखील त्यांनी या मतदारसंघात मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज यासारखे तरुणांसाठी कॉलेजेस आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, परंतु तेव्हाही त्यांनी केले नाही. उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी त्यांची ताकद, त्यांचं राजकीय वजन वापरून या मतदारसंघात जो तरुण वर्ग, जो बेरोजगार आहे, जी बेरोजगारीचं प्रमाण या मतदारसंघात जास्ती आहे, त्याला रोखण्यासाठी नक्कीच डॉक्टर राजेंद्र शिंगणे सफल झाले असते. परंतु त्यांनी रोजगार निर्मितीबद्दल जे प्रमुख पिके आहेत, सोयाबीन असेल, कापूस असेल, याच्यावर प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यावर भर द्यायला पाहिजे होता, परंतु तो त्यांनी भर का दिला नाही हाही देखील प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होणारच. आणि ते यावर असफल झाले हे सर्व जनताही बोलत आहे आणि सर्व मतदारसंघालाही परिचित आहे.
या मतदारसंघात, सिंदखेडच्या मतदारसंघात 2 साखर कारखाने होते आणि एक सूतगिरणी. यातील जे कामगार होते त्या कामगारांना आज जो त्या कामगारांचा जो रोजगार बुडत आहे, जो कामगार त्या कामगाराचे घर त्या त्या व्यक्तीवर अवलंबून होते, तो आज कामगार आणि युवक जो बेरोजगार झाला, जो परिवार आज त्या कारखान्यामधील काम करणाऱ्या व्यक्तीवर जो निर्भर होता त्यापासून तो दुरावला. म्हणजे कामापासून मिळाल्यामुळे तो बेरोजगार झाला आणि घराची जी परिस्थिती ती खालवण्यास कारणीभूत कोण असेल हे देखील या ठिकाणी विचार व्हायला हवा. साखर कारखान्यामधील आणि सूतगिरणीमधील असंख्य कामगार आज बेरोजगार आहेत. आज त्यांची घरची अवस्था काय आहे याकडे देखील डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी किती काळजीने त्यांच्या घर परिवाराचं सांत्वन केलं किंवा त्यांना कोणती मदत केली हे देखील या ठिकाणी आपण जास्ती करून याच्यावर चर्चा मतदारसंघात व्हायला हवी, परंतु ती कमी प्रमाणात होते आणि भावनिक तेच वातावरण तयार करून मतदारांना एक भावनिक आव्हान या ठिकाणी केल्या जात आहे. असंख्य प्रश्न आहे की ज्यावर मतदार बोलत आहे, परंतु त्यांचा आवाज या ठिकाणी प्रस्थापित दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आज या ठिकाणी मनोज कायंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी यांनी अर्ज दाखल केल्यापासून आतापर्यंत सिंदखेडच्या मतदारसंघात जो त्यांना जनतेचा, तरुणांचा आणि प्रत्येक जाती धर्माचा जो त्यांना पाठिंबा मिळत आहे, या पाठिंब्याचे कौतुक प्रत्येक ठिकाणी होताना दिसत आहे. त्यांना सर्वात जास्ती सहकार्य डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे सहकारी असलेले, डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यापासून दूर झालेले ॲडव्होकेट नाझीर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज कायंदे ही निवडणूक लढवत आहे आणि ही निवडणूक लढवत असताना प्रत्येक ठिकाणी ॲडव्होकेट नाझीर काझी यांचं मनोज कायंदे यांना मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही खूपच चुरशीची होणार या शंका नाही. त्यामध्ये डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी देखील डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यावर विकासाच्या बाबतीत बरेच काही गंभीर आरोप केले आहेत. तेही कितपत खरे आहे आणि खोटे आहे हे सर्व जनता या बाबतीत परिचित आहे. 5 वेळा डॉक्टर राजेंद्र शिंगणे या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आले आहे, यात शंका नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडून जी कामाची अपेक्षा होती, जनतेला जी कामाची अपेक्षा होती, ती पूर्ण करण्यात डॉक्टर राजेंद्र शिंगणे का असफल झाले असावे हे आत्मपरीक्षण कार्यकर्त्यांनी आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी करायला पाहिजे. या मतदारसंघात 200+ जी गावे आहेत, ते गावाचा जर विचार केला तर 25 वर्षामध्ये जर आपण विकास करायचा जर ठरवलं असतं तर प्रत्येक 5 वर्षाला एक 8 गावाचा विकास करण्याच्या बाबतीत एक गोल आपण विकासाच्या बाबतीत सेट केला असता आणि 8 गावाचा विकास गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला हेवा वाटेल असा त्यांनी करूनच दाखवला होता. या प्रकारचं त्यांचं राजकीय वजन या पक्षामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणात देखील असल्यामुळे ते करू शकले असते, परंतु त्यांनी ते विकासाच्या बाबतीत का असफल झाले असावे हेही देखील जनतेच्या मनात पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. मातृतीचं सिंदखेडच्या या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जिजाऊचं जन्मस्थान असलेलं, जगविख्यात महाराष्ट्रात प्रचलित असलेलं या ठिकाणाला जागतिक दर्जा मिळवून देण्याचा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी प्रयत्न करायला हवा होता, परंतु तो त्यांनी केला नाही. आणि जर केला असता असंख्य तरुणांना रोजगार या ठिकाणी मिळाला असता, परंतु ते का करू शकले नाही याचाही त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. येणाऱ्या काळात त्यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा होती आणि अजूनही आहे, परंतु आताची परिस्थिती तशी राहिली नाही. का?